तर सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी, महागाई भत्त्यातील 3% वाढ. आता ही वाढ नेमकी केव्हा होणार आणि तुमच्या पगारात किती वाढ होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अजित पालव. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात ही मोठी अपडेट काय आहे ते जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल आहे बघा, सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी, महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता. तुमच्या पगारात किती वाढ होणार पहा संपूर्ण सविस्तर अपडेट. डीए हाईक अपडेट. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी ही समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महागाई भत्त्यातील वाढीची घोषणा केंद्र सरकार याच आठवड्यात करण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयामुळे सुमारे 49 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये मोठी वाढ होणार आहे. पुढे पाहू नेमका किती टक्के डीए मिळेल. तर आता 61% मिळणारे डीए. खरं तर मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकार यावेळी महागाई भत्त्यात 3% वाढ करू शकते. सध्या हा भत्ता 58% आहे, जो वाढून आता 61% होईल. ऑक्टोबर 2025 मध्ये महागाई भत्ता 55% वरून 58% करण्यात आला होता, जो 1 जुलै 2025 पासून लागू झाला होता. वाढत्या महागाईचा कर्मचाऱ्यांच्या क्रयक्षमतेवर होणारा परिणाम हे कमी करण्यासाठी सरकार वर्षातून 2दा म्हणजे जानेवारी आणि जुलै या भत्त्यात सुधारणा करते. बघा, नेमकं तुमच्या पगारात किती वाढ होईल. खरं तर गणिताचा आढावा घेत महागाई भत्ता वाढल्याचा थेट परिणाम कर्मचाऱ्यांच्या हातात येणाऱ्या पगारावर होईल. एका उदाहरणावरून हे या ठिकाणी आपण समजून घेऊया. मूळ पगार समजा एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार 56,100 रुपये आहे आणि 58% डीए नुसार आत्तापर्यंत त्यांना 32,538 रुपये मिळत होते. जर 61% डीए असेल तर त्यानुसार आता ही रक्कम 34,221 रुपये होईल आणि निव्वळ वाढ दरमहा सुमारे 1,683 रुपयांची वाढ होणार आहे. हे बेसिक आपण येथे समजून घेतलं. त्यानंतर एरियरसह मिळणार मोठी रक्कम. केवळ पगार वाढच नाही तर कर्मचाऱ्यांना जानेवारी ते मार्च या 3 महिन्याचा एरियर थकीत रक्कम देखील मिळण्याची शक्यता आहे. वरील उदाहरणातील कर्मचाऱ्याला एप्रिलच्या पगारासोबत सुमारे 6,732 रुपये अतिरिक्त मिळू शकतात. अर्थात ही रक्कम प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर अवलंबून असते. बघा, 8व्या वेतन आयोगाबाबत नेमकी काय माहिती आहे. स्थिती. खरं तर कर्मचाऱ्यांचे राज्यभरातील कर्मचाऱ्यांचे लक्ष या 8व्या वेतन आयोगाकडे लागले आहे. नियमानुसार हा आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होणे अपेक्षित होते. मात्र ताज्या माहितीनुसार या प्रक्रियेला विलंब होत असून तो 2027च्या मध्यापर्यंत लागू होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत सध्याची महागाई भत्ता वाढ हीच कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. मात्र ही वाढ याच वर्षी म्हणजेच 2027 मध्ये नेमकी कोणत्या महिन्यात होईल याबद्दल अजूनपर्यंत कोणताही जीआर आलेला नाही. परंतु 100% जून-जुलैमध्ये होण्याची दाट शक्यता आहे. याबद्दलची कोणतीही अपडेट आल्यास तुमच्यापर्यंत पोहोचविली जाईल. त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.